Hello students, in the previous lecture we have studied the 31 examples of the mathematical logic for the CET. Okay, today we are going to see that is the 32th example. If P. Tendulkar hits a century, Q statement is that Tendulkar is the captain of the Indian cricket team. Okay, and R is the Tendulkar is happy. आता हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे सेंटेन्स कसं केलं बघा पुढे पुढे असं म्हटलं बघा तेंडुलकर हिट्स अ सेंचुरी अँड इज अ कॅप्टन ऑफ द इंडियन क्रिकेट टीम बट ही इज अनहॅपी. आता बघा लक्ष द्या. आता इथं मी असं म्हणेन हे बघा पी क्यू आणि आर हे तीन स्टेटमेंट आहेत. ओके, आता पी स्टेटमेंट याने काय दिलेलं आहे तर पहिला कोण आहे तेंडुलकर हिट्स अ सेंचुरी म्हणजे पी स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये अँड आहे. अँड म्हटलं की आपण कंजंक्शन ठेवतो बरोबर. आणि त्याच तसंच पुढे बट ही इज अनहॅपी. बट ही इज अनहॅपी हे बघा हे झालं. आता बट म्हटलं की पुन्हा कंजंक्शन पण अनहॅपी म्हणजे निगेशन लक्षात घ्या. म्हणजे अँड बट येट असेल तर कंजंक्शन द्यायचं आणि अनहॅपी हॅपीच्या विरुद्ध अपोजिट वर्ड घेतलाय म्हणजे काय झाले ते अनहॅपी म्हटले. आलं की लक्षात तुमच्या. अनहॅपी म्हटलेलं आहे आलं का लक्षात. आणि अनहॅपी म्हटल्यामुळं आलं का लक्षात अनहॅपी म्हटलं की निगेटिव्ह आर. आता बघा ह्याच्यात ह्या तिघांमध्ये पी कंजंक्शन क्यू बघायचं आपल्या ऑप्शनमध्ये कुठं कुठं काय काय दिलेलं आहे. ओके, तर इथं पहा इथं पी कंजंक्शन क्यू निगेशन आर. पी कंजंक्शन क्यू निगेशन आर हे सी ऑप्शन आलं का लक्षात. सी ऑप्शन आहे. आता नेक्स्ट पहा 33 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट. आता स्टेटमेंट कसं असतं हे तुम्हाला मी डिस्क्राईब केलेलं आहे ऑलरेडी. स्टेटमेंट कसं असतं तर स्टेटमेंट म्हणजे जे क्वेश्चन मार्क नाही लक्षात आलं का, जे असर्टिव्ह नाही किंवा जे ज्याच्या सुरुवातीला प्लीज नाही असे सगळे स्टेटमेंट्स असतात. आता बघा ना कोणतं नाही हे विचारले तुम्हाला आहे विचारले का नाही आहे ही सोडून द्यायची. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे स्टेटमेंट आहे. मुंबई इज इन महाराष्ट्र हे स्टेटमेंट आहे. 3+3 = 5 हे मात्र ओपन स्टेटमेंट आहे. का माहिती आहे का ओपन सेंटेन्स आहे का तर ह्याची एक्सची व्हॅल्यू याची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू काय होणार तर चेंज होत जाणार म्हणजे ओपन स्टेटमेंट. एक्सची व्हॅल्यू चेंज झाली की पुढची व्हॅल्यू चेंज होत जाते. आणि द सम ऑफ द टू ऑड इंटिजर इज अन इंटिजर हे सुद्धा स्टेटमेंट आहे. मी नाही कोणतं सी लक्षात घ्या. ओपन स्टेटमेंटचा अर्थ समजला का. ओपन सेंटेन्सचा अर्थ असा की जी व्हॅल्यू एक्सच्या व्हॅल्यू बदलली की टोटल व्हॅल्यू बदलत जाते. एक्सची व्हॅल्यू जी तुम्ही घ्याल त्याच्यावर टोटल व्हॅल्यू बदलत जाते म्हणून त्याला ओपन स्टेटमेंट्स म्हणायचं. Which of the following sentence is statement? Which of the following statement is not a true statement? म्हणजे खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे खोटं फॉल्स सांगायचं आहे. हे बघा x² - 5x + 6 = 0 x = 2. आता एक्सची व्हॅल्यू 2 ठेवून बघा येतं 2चा स्क्वेअर 4 -5 × 2 म्हणलं की -10 4 - 10 -6 + 6 0 बरोबर आहे. हे बरोबर आहे. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 डिस्टिंक्ट रूट्स. डिस्टिंक्ट याचा अर्थ वेगवेगळी. डिस्टिंक्ट याचा अर्थ वेगवेगळी. आता तसं प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 वेगवेगळी रूट असतात असं नाही आहे. सेम रूट ही असू शकतात ना म्हणजे हे त्यांचं चुकीचं आहे. हे बरोबर आहे. हे आयडेंटिटीज आहे. sin 2θ = 2 sin θ cos θ आयडेंटिटी आहे. आणि एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर हेही बरोबर आहे. म्हणजे तुमचं फॉल्स कोणतं आहे एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 डिस्टिंक्ट रूट. कारण काही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 1 रूट असू शकतं 1 सिमिलर रूट असू शकतं कॉम्प्लेक्स रूट असू शकतं. डिस्टिंक्ट रूट फक्त b² - 4ac तुम्हाला माहिती आहे. b² - 4ac जर का तुम्हाला माहिती आहे की हे आपल्याला हे रिलेशन हे बघा b² -
4ac हे जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ते डिस्टिंक्ट रूट असतात. डिस्टिंक्ट म्हणजे दोन वेगवेगळी रूट्स, टू डिस्टिंक्ट रूट्स मीन्स टू डिफरंट रूट्स. समजले हे? म्हणजे ह्याचं आन्सर बी येणार आहे. पहा नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपाऊंड स्टेटमेंट. खालीलपैकी कोणतं कंपाऊंड स्टेटमेंट नाही हे आपल्याला सांगायचं आहे. आता कंपाऊंड म्हणलं की त्याला बघा कुठलं ना कुठलं तरी कंजंक्शन वर्ड पाहिजे. मग बट अँड येट असेल तर तो कंजंक्शन झाला, ऑर असेल तर डिसजंक्शन झाला, इफ अँड ओनली इफ असेल तर इम्प्लिकेशन झाला, आणि बाय कंडिशन झाला, आणि इफ देन असेल तर इम्प्लिकेशन. आता बघा ना इथं कोणतं नाही म्हटलेलं आहे, म्हणजे हे आहे ऑर आहे. हे बघा, राम अँड श्याम आर टू ब्रदर्स, सीता अँड गीता आर डान्सिंग, अँड द सन हॅज नॉट सेट. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट नाही का, तर हे दोन नाउन्स अँडनी जोडी. का राम आर असं नाही, असं म्हणता येत नाही राम आर टू ब्रदर्स नाही, राम अँड श्याम टू ब्रदर्स. ह्याची दोन सेपरेट पी अँड क्यू सेंटेन्सेस होऊ शकतात, पण इथं सेंटेन्स होऊ शकतात. ते म्हणणार इथंही अँड आहे, इथे अँड आहे, मग हेच ॲन्सर का, तर त्याचं ॲन्सर असं सांगता येईल की सीता इज डान्सिंग अँड गीता इज डान्सिंग. असं नाही म्हणता येणार तुम्हाला इथं राम इज टू ब्रदर अँड श्याम इज टू ब्रदर, नाही असं म्हणता येणार. म्हणून हे स्टेटमेंट नाही. हे नाऊन, दोन नाऊन्स आहेत, इथं बी नाऊन्स आहेत, पण ह्याचं सेपरेट सेंटेन्स करता येतं आपल्याला. म्हणून बी त्याचं ॲन्सर. समजते का बा. इफ पी राम इज टॉल, क्यू राम इज हँडसम, देन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ राम इज हँडसम बट नॉट टॉल. आता राम इज हँडसम म्हणजे राम हँडसम म्हणजे कोण आहे, क्यू आहे. राम हँडसम हा शब्दाला कोण आहे, क्यू आहे. क्यू घ्यायचं. राम हँडसम त्याने म्हटलं राम हँडसम कोण आहे, क्यू आहे. अँड बट मीन्स कंजंक्शन, बट मीन्स कंजंक्शन. नॉट टॉल मीन्स निगेशन पी. बघायचं कुठं आहे, क्यू कंजंक्शन निगेशन पी कुठं आहे, बघा इथं सी ऑप्शन आहे. विच ऑफ द फॉलोइंग. मी पहिलं जे आपला जो व्हिडिओ आहे ना, तो जर तुम्ही चांगला जर स्टडी केला ना, तुम्हाला ह्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय बा. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स. खालीलपैकी कोणतं फॉल्स आहे. 3 ग्रेटर दॅन 5. बघा 3 ग्रेटर दॅन 5, 3 हा 5 पेक्षा मोठा आहे का, नाही, म्हणजे हे फॉल्स आहे. ऑर मीन्स डिसजंक्शन. 5 इज लेस दॅन, येस, ट्रू. आणि मला सांगा हे जे असतं ना हे ट्रू असतं, म्हणजे हे काय आपल्याला फॉल्स नाही आहे. एन इज अ रॅशनल नंबर देन इट इज अ रियल नंबर. एन इज अ रॅशनल नंबर देन इट इज अ, एन जर रॅशनल नंबर असेल, ऑल रॅशनल नंबर्स आर रियल नंबर्स. हे बरोबर आहे, मी चुकीचं नाही आहे. ए नंबर एन इज डिव्हिजिबल बाय 3 इफ अँड ओनली इफ द सम ऑफ द डिजिट फॉर्म्ड एन इज नॉट डिव्हिजिबल. नाही, चुकीचं आहे. का तर एन इज डिव्हिजिबल ऑफ 3 म्हणजे एनला 3ने कधी भाग जातो, तर इफ अँड ओनली इफ द सम ऑफ द डिजिट फॉर्म्ड बाय द डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे ज्या संख्या, ज्या समजा ही 15 ही संख्या आहे समजून चला, 15 ही नंबर आहे, याची सम केली तर ती किती झाली 6. याला 3ने डिव्हाइड होतंच, याला 3ने डिव्हाइड काय होतं. म्हणजे जे काय नंबर्स असतात, 3ची कसोटीच आहे, ही टेस्टच आहे कसं याची 3ची, की त्याच्या नंबरमधील डिजिटची, या अंकांची बेरीज करून त्याला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. इथं नॉट म्हणलंय ना त्यांनी, इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, म्हणून हे चुकीचं आहे ते. आणि ही काय आयडेंटिटीज आहे, कोस एक्स स्क्वेअर इक्वल 1 प्लस, कारण आयडेंटिटी सगळ्या ट्रू असतात. लक्षात घ्या, जेवढ्या आपण ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज पाहतो आहे त्या ऑल ट्रूथ असतात. लक्षात घ्या. पुढे आर येस, आर डिसजंक्शन कंजंक्शन येस. तर काय म्हटलंय, आता हे तुम्हाला टेबल दिलेलं आहे, कंजंक्शनचं टेबल आहे. काय ह्याला काय म्हणतात, कंजंक्शन. तरी म्हणजे टेबल रिप्रेझेंट द ट्रूथ टेबल फॉर कशाचं आहे, तर ते कंजंक्शन. तरी म्हणतात निगेशनचं आहे का डिसजंक्शनचं आहे, सोपं आहे, हे लक्षात राहील तुमच्या. कंजंक्शनचं आहे टेबल, लक्षात असते, काय प्रॉब्लेम नाही. अँड इम्प्लिकेशन इज अ फॉल्स इफ अँड ओनली इफ. आता इम्प्लिकेशन फॉल्स कधी असतं, इम्प्लिकेशन फॉल्स कधी असतं, तर पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट. इम्प्लिकेशन फॉल्स कधी असतं, तर पी टी असतं, क्यू एफ असतं, तेव्हाच ते फॉल्स असतं. काय
तर ते म्हणतात बघा अँटीसेडेंट. बघा अँटीसेडेंट म्हणजे कोण असा तुमचा झाला पी झाला. पीला काय म्हणतात अँटीसेडेंट. पीला काय म्हणतात अँटीसेडेंट. अलग लक्षात. हां मग त्याने म्हटलंय बघा तसं काय ऑप्शन दिलेले आहेत. बोथ ऑफ द कंजंक्शन आर ट्रू चुकीचं आहे कारण आता आपल्याकडे एक पहिलं टी आणि दुसरं एफ पाहिजे आहे ना. बोथ ऑफ द बोथ ऑफ द डिजंक्ट्स आर फॉल्स ते बी चुकीचं आहे. आणि हे बघूया बोथ ऑफ द इम्प्लिकंट्स हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू. नाही ते पण चुकीचं आहे. कसं पाहिजे एक ट्रू आणि एक अँटीसेडेंट इज अ ट्रू अँड कॉन्सिक्वेंट इज अ फॉल्स. लक्षात घ्या तुम्हाला मी काय मागं सांगितले पीला अँटीसेडेंट म्हणतात क्यूला कॉन्सिक्वेंट म्हणतात. पी जर अँटीसेडेंट जर ट्रू असेल कॉन्सिक्वेंट जर फॉल्स असेल तरच ते फॉल्स असतं. हे आपलं टेबल माहिती आहे आणि त्याच्यावर फक्त शब्द तुम्हाला काय माहीत पाहिजेत अँटीसेडेंट मीन्स पी अँड कॉन्सिक्वेंट मीन्स क्यू एवढं माहीत असेल किंवा काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पुढे पहा 14th एक्झाम्पल. इफ पी क्यू आर आर द प्रोपोजिशन विथ द ट्रूथ व्हॅल्यू टी एफ आर म्हणजे पी जो तुमचा आहे बघा पी जो तुमचा आहे तो ट्रू आहे. क्यू जो तुमचा आहे तोही ट्रू आहे. पी क्यू एफ आहे आणि आर ट्रू आहे. क्यू एफ आहे आणि आर ट्रू आहे. ओके असं लिहून घ्यायचं रिस्पेक्टिव्ह. देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट क्यू इम्प्लायज निगेशन पी इम्प्लायज आर. काय स्टेटमेंट आहे क्यू इम्प्लायज निगेशन ऑफ पी इम्प्लायज आर असं हे स्टेटमेंट आहे. ओके बघा आपण व्हॅल्यू ठेवायच्या. क्यूची व्हॅल्यू आहे एफ इम्प्लायज निगेशन पी म्हणजे पीची व्हॅल्यू टी ठेवायची. निगेशन ऑफ टी इम्प्लायज आरची व्हॅल्यू टी. आणि मग लक्षात ठेवा एफ इम्प्लायज निगेशन टी मीन्स एफ असतो आणि इम्प्लायज टी. एफ इम्प्लायज लक्षात घ्या आपल्या इम्प्लायजमध्ये हा टी पाहिजे आणि हा एफ असेल तर एफ असतो नाही तर सगळे टी असतात. आणि हे एफ इम्प्लायज टी म्हटलं तरी सुद्धा ते एफच. आणि आता आन्सर बघायचं एफ कुठं दिलं आहे का तुम्हाला. इथं दिलं आहे बघा एफ इम्प्लायज टी आहे का. एफ इम्प्लायज टी टी एफ इम्प्लायज टी एफ इम्प्लायज टी टी कुठे आहे बघा. क्यू आहे एफ क्यू आहे एफ इम्प्लायज टी बरोबर. एफ इम्प्लायज एफ टी टी म्हणजे बरोबर आहे. तर ते त्याचा आन्सर येणार ए. पुढे पहा डॉट 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 इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट्स युजिंग द स्टेटमेंट लेटर्स अँड वन ऑर मोर कनेक्टिव्ज. आता जे एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेटमेंट जर असतील तर त्याला आपण असर्टिव्ह स्टेटमेंट म्हणतो का प्राईम कंपोनंट म्हणतो का अल्टरनेशन म्हणतो का स्टेटमेंट पॅटर्न. त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असतील तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणत असतो. ओके in the truth table for the statement P disjunction Q disjunction negation P the last column has the truth value. शेवटचा कॉलम ते आपल्याला सॉल्व करून बघायला पाहिजे. लक्षात आलं का. ते आपण काय करायचं सॉल्व करून बघायचं. P Q T T F F T F T F. ओके आपल्याला काय पाहिजे आहे P disjunction Q P disjunction Q then negation P disjunction Q negation disjunction negation P आणि negation P. ओके मग P disjunction Q काय असतो बघा बरं. P disjunction Q काय असतो T T F F F अदरवाइज T. ओके negation P म्हणजे काय येणार एफ 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 एफ. ओके एफ एफ टी टी येणार. नंतर काय येणार बघा तर या दोघांचा डिसजंक्शन ह्याचा आणि ह्याचा डिसजंक्शन. ओके नाही याचा आणि याचा डिसजंक्शन म्हणजे डिसजंक्शन म्हणजे काय असतं एफ एफ. बघा एफ एफ कुठं दिसतंय का तुम्हाला नाही म्हणजे ऑल टी. आणि मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये आन्सर दिला असेल ऑल टी. बघा हे ऑल टी अशा पद्धतीनं सॉल्व करून बघायचं. आणि पहिला जे काही व्हिडिओ आहे तो चांगला जर पाहिला तर तुम्हाला त्याचं
आन्सर मिळेल. ठीक आहे, असे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण मॅट्रायसिसवर पहिला वन शॉट लेक्चर घेऊ आणि नंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल्स.